पहिला चेंडू ऑफ साईडला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलंय. व्ही लेजंडचे आपण जर का विचार केला तर दुसरी मॅच आहे. इथून कर्णधारांनी सांगितलं होतं की मागील झालेल्या चुका या मॅचमध्ये नाही करणार, म्हणून आपण या मॅचला पाहू शकता पहिल्या चेंडूवरती सिंगल. मॅचला स्टार्ट करणं जास्त इम्पॉर्टंट असतं, व्ही लेजंडला सुद्धा माहिती आहे. निर्धाव चेंडूची सांगतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. एक धाव फलकार्दी ऑफ साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार हवा एक. प्रीत अँड गौरवची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. लेफ्ट केलं गेलं चेंडूला डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 2. व्ही लिजंड्स यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. पहिला ब्रेक थ्रू. मिथिल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 2. व्ही लेजंडला ती समस्या धावफलक स्टार्ट नाही होत आहे. कट केले गेले चेंडूला आपण पाहू शकता डिक्लेअर झोनमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 1 गडी बाद 3. जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. फुलटॉस चेंडू होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा जर का आपण पाहिलं बॉक्स मध्ये म्हणजे इथून क्रिकेट कोणतंही असो फुलटॉस चेंडूवरती पुरेपूर फायदा नाही गेला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. नोचा इशारा येतोय पंचांचा. No+1. एक पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेचलाय. 5 धावा धावफलकावरती. ऑफ साईडला चेंडूला हलक्या हाताने डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 6. राहुलला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आपण. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आहे. त्या चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 7 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता उसळी घेणारा चेंडू आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला जातोय. फेकी होईपर्यंत सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 8 धावा. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 9चा इशारा येतोय. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जाते. 9चा इशारा. इथून समस्या गोलंदाजाचा दबाव आता थोडासा वाढताना. नोचं चित्र जास्त आहे. हलक्या तरी चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलं. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. फेकी होईपर्यंत. फेकी थोडीशी उसळी घेणारी होती. 5 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 11 11 धावा. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जाते डाव्या यष्टीच्या बाहेर. No+1. यष्टी रक्षक सुद्धा आता चुकी करतोय. इथून आपण जर का व्ही लेजंडचा विचार केला तर त्यांचा धावफलक चालू राहिले. गोलंदाजाच्या चुका वारंवार होताना. पुन्हा एकदा No+1. नोचं चित्र जास्त आहे. स्वान स्पोर्ट्स थोडंसं गोलंदाज आता जास्त धावा खर्च करताना. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. बराच बाहेर चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. ऑन साईड चेंडूला फ्लिक केलं गेलं. फक्त डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 17.
येतोय स्वान्सफोर्डच्या अगेन स्वान्सफोर्ड पहिला चौकार पहिल्या इनिंगचा. थँक्यू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फुलटॉन वसूल करण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षणाचा जर आपण पाहू शकता. दोन्ही हाताने चेंडूला कशा प्रकारे आत ढकलले. नो फक्त सिंगल आहे सर. ओके. डबल टू 22 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती. येस इथून ही सुद्धा चर्चा केली जाते. स्टेप होता आपण पाहू शकता. स्टेप आउट नाही करू शकत आपण. बॉक्स क्रिकेट खेळतोय. जी लाईन आहे आपण पाहू शकता तिकडे खेळपट्टीवरती बॅटची जी लाईन लागली त्या लाईनीच्या पुढे येऊन आपण नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्ही बॅट आणि बॉलचं कनेक्शन होण्याच्या आधी तुमचा पाय म्हणजे त्या लाईनच्या आतमध्ये साईडला वगैरे घेऊ शकतात. पण जेव्हा बॅट आणि बॉलचं कनेक्शन तुमचं होणार असेल तेव्हा तो पाय हवेमध्ये नाही पाहिजे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. नोचा इशारा एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 4 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा. आता चेंडू हाताला लागून जर का मर्यादित रेषेच्या बाहेर गेला असेल. डेड बॉलचा इशारा येतोय. चार चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा. 23 धावा. 23 धावा. 23 धावा. 23 हाताला चेंडू हातामध्ये आहे. झेल एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. अंदर दा कुत्ता आज कडिये अग दुनिया पेट्रोल. चौथा बॉल काय झालं रे? तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 24. वसई विकास बँकेचे संचालक सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. सर आपलं सुद्धा आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. 24 धावा. अन्वय पहिल्या म्हणजे यामधल्या षटकातील एक चेंडू बाकी असून जर का षटक कंप्लीट झाला असेल तर 25 धावा होतात. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि 24 धावा. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
25 धावा झाल्यात. फुल टॉस चेंडूवरती चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट, सीमारेषा पार, स्वान स्पोर्ट्स चौकार. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 29 धावा. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, बराच बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. वेगाने फटका आपण पाहू शकता. बॅटमधून अशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. चेंडू वेगाने जात होता स्ट्रेटच्या दिशेने, सिंगलनी संतुष्ट. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला घेऊन काढलं, चेंडू हातामध्ये येईल, सिंगल कंप्लीट होईल तिथपर्यंत. 2 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. डबल 3, 33 धावा. लेफ्ट केलं गेलं चेंडूला, वाईटचा इशारा येतोय. 34 धावा. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच आमच्या दिशेने वळत आहेत, वाईटचा इशारा. मग या मॅच मध्ये आपण जर का पाहिलं एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन जास्त आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, शरीराचा वेध घेऊन म्हणजे पायाने चेंडूला फील्ड केलं गेलं. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. इथून जर का स्वान स्पोर्टचा विचार केला तर क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचे झाले, पण आलेल्या एक्स्ट्राचं रन जर का कॅल्क्युलेट केलं तर थोडेसे जास्त आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्राची चर्चा केली, अजून एक वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव 37. पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. अव्वांतर धावेचं कॅल्क्युलेशन जास्त आहे, चिंतेची बाब स्वान स्पोर्टसाठी. आता नोचा इशारा येताना नो नंतर आता काय केलं माहितीये का फलंदाजांनी, त्या चेंडूला दिशा दाखवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 40 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा गौरवला आपण पाहतोय कशा प्रकारे आपल्या खांद्यावरती सभा घेऊन विकेटवरती उभं राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. स्टेटला येतोय आर्यनच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार. मैं हूँ थोड़ा सनकी, करूँ मन की, कभी कान न लगा दे थोड़ा फनकी, नहीं मन की नहीं धन की, ये बात है तेरे तन की. पागल हो जाऊं जब तो हो रूबरू. थँक्यू. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 44. 44 धावा. लेफ्ट केलं गेलं चेंडूला, लेफ्ट केलं गेलं, वाईटचा इशारा येतोय. वाईट वरती धावचित, म्हणजे इथून जर का प्रयत्न असेल गौरव शेवटच्या चेंडूवर येणं स्ट्राईक वरती इम्पॉर्टंट असणार आहे. इथून जर का मोठा फटका आला 50 टार्गेट टच केलं जाईल. प्रयत्न असतील चेंडूला स्ट्रेट करण्याचा प्रयत्न, ज्या टार्गेटची चर्चा केली येतोय गौरवच्या बॅटमधून दणदणीत चौकार. धावफलकर धावा आपण पाहू शकता 49 रन ऑन स्कोर कार्ड. 50 धावेचं आव्हान असणार आहे. 50 इज अ टार्गेट. यानंतर होणारी मॅच वी द टायगर विरुद्ध AK फायटर. यानंतर होणारी मॅच वी द टायगर विरुद्ध AK फायटर. दोन्ही कर्णधारांनी आपल्या खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. इनिंग या मॅच नंतर आपण टॉस घेणार आहोत. संपूर्ण प्लेइंग 11 तिकडे असणार आहे आणि येताना आपल्या संघ मालकासोबत कर्णधारांनी यायचं याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. व्यासपीठावरती आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत. वसई विकास बँकेचे संचालक सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान घेणार आहोत. सर आपणास विनंती असेल पुढे यायचं आहे.
राजेंद्र वर्तक सर यांच्या शुभ हस्ते तो आपण इकडे एक विशेष सन्मान करणार आहोत. महेशजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती असेल, वसई विकास बँकेचे संचालक यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. सर, आपणास विनंती असेल पुढे यायचं आहे. सन्माननीय राजेंद्र सर यांच्या शुभ हस्ते आपण इकडे व्यासपीठावरती एक विशेष सन्मान करणार आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा DBN वरती आपण लाईव्ह सुद्धा पाहू शकतो. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहू शकता कार्तिक मांगेल आहे त्या दिशेने. व्यासपीठावरती एक विशेष सन्मान या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मॅचच्या दिशेने येतोय. एका बाजूला आपण पाहू शकता 50 धावांचा पाठला करायचा आहे. इथून सोपी गोष्ट नसणार आहे. 50चा पाठला करताना मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुमची रीती काय आहे, त्या रीतीसोबत तुम्ही काय रणनीती आखले हेही पाहावं लागेल. 24 चेंडूमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये 50चा पाठला करणं सोपं नसणार आहे. मॅचला मजा येणार आहे. मॅचच्या दिशेने होतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू टॅपच्या सहाऱ्याने मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येतोय. फेकी थोडीशी संत गतीने आणि सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 4. कोलवर टप्प्याचे चेंडू टॅपच्या सहाऱ्याने आपण पाहू शकता बॉडीचं संतुलन. चेंडू पकडल्यानंतर स्वतःच्या बॉडीला किती कंट्रोल करायचं. गौरवने दिलेली साथ खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी. क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेलं तर सांघिक खेळ आहे. क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तीच आपण पाहू शकता कशा प्रकारे साथ देत आहेत. कोलवर टप्प्याचे चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6 रन ऑन स्कोर कार्ड. टॅपच्या सहाय्याने चेंडूला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता कशा प्रकारे ते क्षेत्ररक्षकाला हलवले जाते. सिंगल येताना धावफलकर धावा 7. विजयाची साथ जर का आपल्या बाजूने स्वान्सफोर्डला खेचायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला आता लेफ्ट केलं जाते 2 धावेंसाठी. 2D मध्ये चेंडू जातोय. बघा, आपण जर का इथून बॉक्स क्रिकेटची चर्चा केली तर बॉक्स क्रिकेटची सुरुवात जर का आपण पाहिली या वसई तालुक्यामध्ये झाली तेव्हा आपण आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये हे काही नियम पाहतोय. बॉडीला लागून जर का चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला, जर 1 मध्ये गेला तर ते 2 धावा असतील. म्हणजे जिथून बॉक्स क्रिकेटची सुरुवात झाली होती ना, ती सुरुवात आपण आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये. आताचं जर का बॉक्स क्रिकेटचा आपण जर का उल्लेख केला तर पहिला बॉक्स क्रिकेटचा म्हणजे गल्ली क्रिकेटमधून या बॉक्सची सुरुवात झाली होती. त्या गल्लीवरतून आपण पाहू शकता कशा प्रकारे या खेळाने बॉक्स क्रिकेटनी इम्प्रूव्हमेंट तो बॉक्स. त्याच्यानंतर C फॉर्मॅटमध्ये बॉक्सची स्पर्धा आली. त्या C नंतर आज जर का आपण पाहिलं वसई तालुक्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा होतात सर्कलच्या ह्याच्यातून. म्हणजे इथून बॉक्स क्रिकेटला मिळालेलं ग्रॅमर आणि आकाशी वाडवळ प्रीमियर लीगने केलेली सुरुवात खऱ्या अर्थाने खूप चांगली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. धावफलकार धावा 1-1 11. इथून ही सुरुवात अजूनच चांगली. म्हणजे इथून पुढच्या वर्षी जर का आपण स्पर्धेसाठी आलो, इथून जुळलं गेलं, इथून अनेक वर्ष उत्तरोत्तरी चांगली आकाशी वाडवळ प्रीमियर लीग खूप चांगली प्रगती होईल अशा आम्ही इकडून शुभेच्छा देतो. आणि इथून खेळाडूला एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म MCCच्या माध्यमातून. म्हणजे आयोजकांनी मनोगता वगैरे सांगितलं होतं की MCC म्हणलं तर ब्रँड आणि खऱ्या अर्थाने ब्रँड. पुरापाड्यामध्ये होणारी स्पर्धा खऱ्या अर्थाने वाखडण्याजोग्य असते ती. म्हणजे वसई तालुका असू दे, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव घेतलं जाते MCC. सिंगल येतोय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 14. गोलंदाजी मारवरती प्रीत. आता येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. पहिला चेंडू पंचांचं बॉल काउंट असणार आहे. येस सर, नो असणार आहे पण तो बॉल काउंट असणार आहे. इथून म्हणजे खऱ्या अर्थाने आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये काही जुने क्षण म्हणजे जिथून बॉक्स क्रिकेटला सुरुवात झाली होती. संपूर्ण पालघर जिल्ह्यामधले नियम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 9+2 म्हणजे 3 धावा असतील टोटल.
9+2 18 धावा धावफलकावरती 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा इथून जर का मॅचचं इक्वेशन पाहिलं, येणारे 11 चेंडू आणि 32चा जर का आपण चर्चा केली तर येणारे 5 चेंडू मॅच कोणत्या दिशेने जाते हे दर्शवणारे असतील. कारण की तिसऱ्या षटकामध्ये जर का तुम्ही मोमेंटम शेवटच्या षटकामध्ये आपल्या बाजूने असते तर येणारे 5 चेंडूवरती मोठे फटके खेळणे जास्त इम्पॉर्टंट असते. ऑफ साईडला चेंडूला हलक्यात ड्राईव्ह केलं, या स्टँडवरती लावलं गेले धावचीच्या रूपात दुसरा गडी बाद. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला फेकी थोडीशी खराब, पण फेकी हातामध्ये आहे. फेकी थोडीशी खराब होती, एका हातामध्ये चेंडूला कॅदर केलं गेलं. मग ही सुद्धा गोष्ट आहे की जर का आपण चेंडूला ड्राईव्ह केले म्हणजे बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवले तर चेंडू जर का हातामध्ये गेला क्षेत्ररक्षक, मग सिंगल थोडीशी कठीण आहे. ती सिंगल कंप्लीट करण्यासाठी तुमची रनिंग बिटवीन द विकेट ही पण चांगली पाहिजे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी केली होती, पण चेंडू हातामधून निसटतोय. सिंगलनी संतुष्ट. 20 धावा, येणारे 8 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. थोडंसं मॅचमध्ये स्वानस्पोर्टचा संघ मागे जाताना पूर्णपणे आता सर या मॅचमध्ये आपण पाहू शकता पकड बनवताना हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. इथून जर का विचार केला व्ही लेजेंडच्या बाजूने सर्व गोष्टी. मॅचला सुरुवात झाली तेव्हा संघ मालकाने सांगितलं होतं की आता इथून जास्त संवाद नाही आम्ही साधू शकणार, मॅचमध्ये आम्ही करून दाखवू, आणि खऱ्या अर्थाने करून दाखवलं व्ही लेजेंडनी. धावफलकावरती सर्वात मोठं धावफलक 50 धावांचं आव्हान सेट केलं गेलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 21. Italy the main, fat cigars, pull up like a shade, chauffeured cars, tailor suits. यानंतर होणारी मॅच वी द टायगर विरुद्ध AK फायटर. दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. खेळपट्टीच्या दिशेने आपण टॉस घेणार आहोत. वी द टायगर विरुद्ध AK फायटर. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू आत जाणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. या मॅच मध्ये जर का विचार केला तर आपण आता थोडासा संघ बॅकफुट वरती आहे. नोचा इशारा येतोय, पंचांचा नोचा इशारा येतोय. थोडंसं इक्वेशन आपण पाहू शकतो. औपचारिकता मॅच मध्ये हातामधून चेंडू जातोय, फेकी चेंडूला गॅदर नाही केलं जात आहे. तेवीस दबाव, चेंडू सरळ जातोय मर्यादित रेषेच्या बाहेर, गडी बाद. नवीन फलंदाज चिरंजीवी आता इथून धावचीच्या रूपात अजून एक गडी बाद होताना. थोडंसं स्वानस्पोर्टचं क्रिकेट सुद्धा आता बॅकफुट वरती आले. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुट वरती आहे संघ. याचं कारण सुद्धा आहे ना, तुम्ही गोलंदाजी करताना ज्या एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन होतं ते थोडंसं जास्त होतं. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक विकेटचं पतन धावचीच्या रूपात, गडी बाद होताना. पाच चेंडूचा खेळ झालाय सर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. हार्ड लक स्वानस्पोर्ट विजेता संघ व्ही लेजेंडचे खूप खूप अभिनंदन. यानंतर होणारी मॅच एका बाजूला AK फायटर तर दुसऱ्या बाजूला वी द टायगर. दोन्ही कर्णधारांनी खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे, लाईनअप करून घ्यायची आहे.